नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आसूड मोर्चा आणि सभेचे आयोजन। शस्त्रास्त्रे आणि स्फोटक बाळगणाऱ्या नगरसेवक आणि उद्योजक गोपाळ खत्री याला पिंपरीत अटक। धनंजय थोरात स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श कार्यकर्ता पुरस्काराचे वितरण। स्वाभिमानी संघटनेच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आसूड मोर्चा आणि सभेचे आयोजन करण्यात आले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली फुलेवाडा ते साखर संकुल पर्यंत आसूड मोर्चा काढण्यात आला। यावेळी झालेल्या सभेत ऊसाला 2350 रुपये इतका भाव मिळाला पाहिजे अशी मागणी करण्यात आली। या मोर्चामध्ये सदाभाऊ खोत, दशरथ सावंत, ॲडव्होकेट वर्षा देशपांडे यांच्यासह असंख्य शेतकरी सहभागी झाले। शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलासाठी अद्यापही शासनाने कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही। देशात उत्पादित झालेली जादा साखर निर्यात केली तर शेतकऱ्यांना जादा दर मिळू शकतो। अजूनही जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर तेजीत आहेत। शासनाने त्वरित 15 लाख टन साखरेची निर्यात करावी, जेणेकरून याचा फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होईल। खत, पाणी, वीज, मजुरी आदींचे दर गगनाला भिडत जाऊन शेतीच्या उत्पादनाचा खर्च वाढत आहे। कृषी मूल्य आयोगाने कृषी उत्पादकतेचा ऊसाचा हेक्टरी काढलेला खर्च हास्यास्पद आहे। शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊन स्वामीनाथन समितीचा अहवाल त्वरित अंमलात आणावा यांसह आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या। सर्व मागण्यांवर जोपर्यंत निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत हे शेतकरी इथून हलणार नाही। शेतकऱ्यांची ऊस बिले देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अन्यथा शेतकऱ्यांचा आसूड आम्ही उगारल्याशिवाय स्वस्त बसणार नाही। तसेच याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, अशी माहिती शेट्टी यांनी दिली। राज्य सहकारी बँकेनं पहिली उचल FRP पेक्षा जास्त देऊ नये, अन्यथा जे साखर कारखाने FRP पेक्षा जास्त पहिली उचल देतील त्यांना राज्य सहकारी बँकेमार्फत कर्ज पुरवठा केला नाही जाणार नाही असं परिपत्रक काढलेलं आहे। 2 दिवसापूर्वी या संदर्भामध्ये राज्याच्या सहकार मंत्र्यांच्यावर चर्चा झाली, पण त्यांनी त्या संदर्भामध्ये फारसा समाधानकारक खुलासा केलेला नाही। वास्तविक पाहता महाराष्ट्रातला ऊस उत्पादक शेतकरी ज्यानं गेल्या वर्षी 2000 आणि 1900 रुपये पहिली उचल घेतलेली होती, परंतु गेल्या वर्षभरामध्ये डिझेलचे भाव वाढल्यामुळे मशागतीचा भाव वाढला, मशागतीचा खर्च वाढला, रासायनिक खताच्या किमती वाढल्यामुळे उत्पादन खर्च वाढला, मजुरांची मजुरी जवळजवळ 25 रुपयानं वाढली आणि यामुळे वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता गेल्या वर्षापेक्षा जादा काहीतरी उचल मिळेल या अपेक्षित असताना केवळ आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकामध्ये महाराष्ट्रातल्या सहकारी साखर कारखानदारीतून उभा राहणारा पैसा राजकारणासाठी वापरायचा म्हणून महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांनी आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या राज्यकर्त्यांनी 1375 रुपयाची पहिली उचल देऊन शेतकऱ्यांचं बळवण करायची आणि त्यांना अक्षरशः लुटायचं अशा प्रकारचं कारस्थान रचलेलं आहे। हे कारस्थान आम्ही कदापि मान्य करणार नाही आणि या संदर्भातलं निवेदन घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। गेल्या वर्षाची अंतिम बिल हे किमान 2700 रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त, परंतु त्याच्या खाली यायचं नाही आणि या वर्षाची उचलीच्या संदर्भामध्ये आता जमलेल्या शेतकऱ्यांच्याबरोबर चर्चा करून मग निर्णय घ्यायचा आणि या संदर्भामध्ये ठोस निर्णय जर होणार नसेल तर मग इथनं हलायचं काय नाही, परत जायचं काय नाही याचा विचार आता इथल्या शेतकऱ्यांना करावा लागेल। हा निरोप आता आम्ही या ठिकाणी साखर आयुक्तांना पाठवतोय। राज्याच्या सहकारी साखर कारखानदारीच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या बिलातून ज्या अमर्याद कपाती केल्या जात आहेत,
शस्त्रास्त्रे आणि स्फोटके बाळगणाऱ्या नगरसेवक आणि उद्योजक गोपाळ खत्री याला पिंपरी येथे अटक करण्यात आली. मारुती स्विफ्ट मोटारीतून 10 डिटोनेटर, 8 जिलेटिनच्या कांड्या, अमोनियम नायट्रेट, 4 गावठी पिस्तूल, 10 काडतुसांसहित उद्योगपती गोपाळ खत्री याला पिंपरी येथील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. दहशतवाद्यांकडून पुण्यात बॉम्बस्फोट घडविले जाण्याचे इशारे देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ही स्फोटके सापडल्याने या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. खत्रीवर भारतीय हत्यार कायदा 4-5 आणि एक्सप्लोजिव्ह सबस्टन्स ऍक्ट 1908-37 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. गोपाळ हरिराम खत्री याला अटक करण्यात आली आहे. काळेवाडी रोडवरील हॉटेल अँबियन्स येथे खत्री हा जेवायला गेला होता. यावेळी त्याने हॉटेलसमोर स्विफ्ट कार लावली होती. या कारमध्ये स्फोटके असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. यानुसार रात्री 11 वाजता पोलिसांनी त्या कारवर छापा टाकला. यावेळी 3 गावठी कट्टे, 8 जिलेटिन कांड्या, उग्रवासाच्या केमिकलच्या थैल्या जप्त करण्यात आल्या. पोलीस निरीक्षक सुनील देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली. रात को मैं मम्मी अकेली बैठी थी घर पे रात को 10 बजे. फिर दीपक मेवानी और अनिल मेवानी मेरे घंटी बजाए. मैं मम्मी को लगा मेरे डैडी है. उसके बाद वो लोग अंदर आए. हाथ मतलब थोड़ा मारा मारी हो गया उनके साथ. मैं मम्मी को उन लोग ने चाकू से मारा हाथ पे. वो लोग है ना पहले मेरे डैडी के दोस्त थे, तो उसके बाद ये हो गया, थोड़ा बीच में झगड़ा हो गया. दीपक मेवानी 52 डेज के लिए अंदर भी थे फॉर द प्लानिंग ऑफ मर्डर ऑफ ये डेप्यूटी मेयर ऑफ पिंपरी डब्बू आसवानी. धनंजय थोरात प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श कार्यकर्ता पुरस्काराचे वितरण करण्यात आले. वसंतराव अवसारी, रमेश चव्हाण, बापूसाहेब देशमुख, MG सय्यद यांना आदर्श कार्यकर्ता पुरस्काराने गौरविण्यात आले. इंदुरीकरांचा आणि वसंतरावचा दिवाणजी शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि 11,000 रुपये रोख असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. समोर पदाधिकारी अत्यंत निरोगी आणि अत्यंत स्वतः M.Com आहे आणि नुकतीच त्यांनी वयाला 61 वर्ष सुद्धा पूर्ण केली. त्यांना शासनाचे काही पुरस्कार मिळालेले आहेत. त्या प्रतिष्ठानच्या वतीनं सार्वजनिक वाचनालय, पतसंस्था असे विविध उपक्रम सादर केले जातात. शाल, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह आणि 11 विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार मोहन जोशी, आमदार गिरीश बापट, उल्हास पवार, उपमहापौर प्रसन्न जगताप, ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. समाजकार्यामध्ये क्रियाशील असणाऱ्यांचा सन्मान होणे गरजेचे आहे. जीवनामध्ये काही बदलणारी मूल्ये असतात, त्याचाही विचार केला गेला पाहिजे. सामाजिक प्रगती म्हणजे सामाजिक न्यायाकडे टाकलेले पुढचे पाऊल आहे. त्यामुळे अशा बदलांसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी समाजाचे प्रबोधन करावे, असे मत ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर अरुण टिकेकर यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी बोलताना सय्यद म्हणाले, समाजात प्रामाणिकपणे काम करणाऱ्यांचा सत्कार केला जातो ही समाधानाची गोष्ट आहे. सध्या स्त्री भ्रूण हत्या ही गंभीर समस्या बनत चालली असून मी त्यावरच काम सुरू केले आहे. या प्रश्नासाठी एकट्याने नव्हे तर एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. समाजामध्ये स्त्री भ्रूण हत्येव्यतिरिक्तही सामाजिक धार्मिक एकात्मतेचा प्रश्न गंभीर असून त्यावरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार गिरीश बापट आणि सूत्रसंचालन प्रकाश पायगुडे यांनी केले.
सध्या ई बुक्स वाचनाचे प्रमाण वाढत आहे असे मत ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉक्टर शरदचंद्र गोखले यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ प्रकाशक आणि ग्रंथलेखक डॉक्टर अ. लिमये यांच्या जन्मशताब्दीनिमित्त जिद्दी अनंतराव या स्मृती ग्रंथाचे अनिल मेहता यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी केशव भिडे, प. नाकुमठा उपस्थित होते. त्यावेळी बोलताना मेहता म्हणाले, डॉक्टर लिमये यांचे आठवणींचे पुस्तक म्हणजे फक्त स्मृती ग्रंथ नसून ते लेखकांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. अनंतराव हे व्यवसायाचा सर्वांगाने अभ्यास करायचे. या ग्रंथाच्या निमित्ताने मराठी साहित्याचा एक विशिष्ट पट वाचकांसमोर येणार आहे. अशा ग्रंथ विक्रेत्याची राज्याला गरज आहे. असे ग्रंथ विक्रेते निर्माण झाले तर मराठी साहित्याचे भविष्य उज्ज्वल आहे. पुढे गोखले म्हणाले, मराठी प्रकाशनात प्रकाशकांना खूप महत्व आहे आणि डॉक्टर लिमये हे प्रकाशन व्यवसायाचे चालते बोलते विद्यापीठ होते. विषयाचा अभ्यास, त्याची मांडणी, शोध याविषयी ते लेखकांना मार्गदर्शन करायचे. दुसऱ्याला तयार करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून घेण्यासारखी आहे. ग्रंथ व्यावसायिकांमुळे या व्यवसायाची चिंता करण्याची गरज राहत नाही. मेहता बोलताना म्हणाले, मराठी साहित्याच्या विकासासाठी झटणारे, साहित्यावर अपार प्रेम करणारे डॉक्टर अ. लिमये हे अफलातून व्यक्तिमत्व होते. प्रबोधन पुणेच्या वतीने घेण्यात आलेल्या मोदक बनवा स्पर्धेचे पारितोषिक वितरण करण्यात आले. मोदक बनवा स्पर्धेत माया चौधरी यांना प्रथम क्रमांक, भाग्यश्री काशी द्वितीय आणि पल्लवी नाईक यांना तृतीय क्रमांक मिळाला. शिवसेनेच्या जिल्हा संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर नीलम गोरे, प्रसिद्ध अभिनेत्री शर्मिली शिंदे, सीमा काची, अश्विनी शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत 500हून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. प्रबोधनच्या उपक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला असे गोरे म्हणाल्या. सीमा काची यांनी सूत्रसंचालन केले. अश्विनी शिंदे यांनी आभार मानले. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्राबरोबरच राजकारणावरही भाष्य करणारे काव्य असायला हवे असा विचार आमदार उल्हास पवार यांनी व्यक्त केला. साहित्यदीप प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा साहित्यदीप पुरस्कार कवी राजन लाखे यांना जगण्यात मजा आहे या पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला. यावेळी गझलकार प्रदीप निफाडकर, सिनेनाट्य अभिनेत्री भाग्यश्री देसाई, प्रतिष्ठानच्या अध्यक्षा ज्योत्स्ना चांदगुडे, कार्याध्यक्ष धनंजय तळवळकर, सचिव संगीता सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. कवी किंवा संगीतकार हयात असताना त्यांचे कार्यक्रम सादर होत नसून ते गेल्यावर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तिकीट लावून कार्यक्रम सादर होतात अशी खंत निफाडकर यांनी यावेळी व्यक्त केली. लाखे म्हणाले, कवितेने मला कृतज्ञता, प्रेम, विश्वास या मूल्यांची शिकवण दिली. भाग्यश्री देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. मृणालिनी कानेटकर यांनी सूत्रसंचालन केले. सागर काकडे लिखित माझ्या मनातलं या काव्य संग्रहाचे प्रकाशन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय गुजर, संगीतकार सचिन लखमादे, प्रकाश शिरोळकर, दिग्दर्शक महेश घाटपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. पुरंदरे म्हणाले, कवितेमध्ये केवळ शब्दांची जुळवाजुळव नको, प्रतिभा आणि कल्पकतेची गरज आहे. कविता लिहिताना वेळ लागले पाहिजे. कविता ही लिहिली जात नाही तर ती आपोआपच सुचते. मराठी माणसे शूर असतात पण शौर्य कोठे गाजवायचे हेच त्यांना कळत नाही. माझ्या मनातलं हा काव्यसंग्रह वाचकांच्या पसंतीला उतरेल असा विश्वास सागर काकडे यांनी व्यक्त केला. स्टेन ग्लासमध्ये केलेल्या चित्रांच्या प्रदर्शनाचे दर्पण आर्ट गॅलरीत आयोजन करण्यात आले. संगीत पेन्सिलींचा वापर करून रंगवलेल्या या चित्रांचं देखणं प्रदर्शन 20 सप्टेंबर पर्यंत सकाळी 11 ते 8 या कालावधीत सर्वांसाठी खुले राहील. प्रिंटिंगचा व्यवसाय सांभाळत अभिनव कलामधील सुबोध गोखले यांनी हे प्रदर्शन भरविले आहे. हे प्रदर्शन चाकोरीत कार्यरत असणाऱ्या अनेक होतकरू आणि हौशी रसिकांना आणि नवोदित चित्रकारांना उत्साह देणारे आहे. या प्रदर्शनात पक्षी, प्राणी, धबधबे, फुले यांसारख्या निसर्गावर आधारित चित्रांचा समावेश करण्यात आला आहे.